आपण ही खास दृश्य बघतोय, लाईव्ह दृश्य बघतोय। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। अगदी सुरुवातीलाच मतदानाची सुरुवात या सुनेत्रा पवार करणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदानासाठी आता पोहोचलेले आहेत। आपण पुन्हा एकदा मंदारकडे जाऊयात। मंदार, तुम्ही जसं सांगत होता तसं राष्ट्रवादीच्या दृष्टीने त्यांची पुढची वाटचाल कशी असणार आहे हे ठरवणारी आजची ही निवडणूक आहे आणि सुनेत्रा पवार अगदी भल्या पहाटे निवडणुकीसाठी मतदानासाठी दाखल झालेला आहे आणि सोबतच पार्थ पवारही दिसतायत। अजित पवारांचीच ही कार्यशैली अवलंबण्याचा सुनेत्रा पवार यांचा प्रयत्न आहे। आपण पाहिलं की अजित पवार वर्षानुवर्ष सकाळी लवकर मतदान उरकायचे, किंबहुना त्यांचा रोजचा दिवसच भल्या पहाटे सुरू व्हायचा। आणि दुसरा विषय तो म्हणजे की राष्ट्रवादी, या दोन राष्ट्रवादींचं पुढे काय होणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवसापासून दावा करतायत की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होत्या। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा किती घाईने शपथविधी झाला हे आपण पाहिलं। उपमुख्यमंत्री त्या बनल्या, मात्र त्यानंतर त्यांच्या पक्षातील इतर नेते जे आहेत ते विलीनीकरणाची चर्चा सातत्याने धुडकावत आहेत। त्यामुळे आता सुनेत्रा पवार याबद्दल अजून काहीही बोललेल्या नाहीत। सोमवारी 13 दिवस पूर्ण होतील, 13वा असेल अजित पवारांच्या मृत्यूनंतरचा, आणि त्यानंतर त्यात त्यांची भूमिका म्हणून स्पष्ट करतील। त्याचबरोबर रोहित पवारांनी देखील म्हटलेलं आहे की सोमवारनंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील। त्यामुळं या निवडणुकीकडे, या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। इथं ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि पुणे जिल्ह्यात सगळीकडे घड्याळाच्या चिन्हावरती ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली जाते आहे। उत्तर पुणे जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे त्या ठिकाणी तुतारीच्या चिन्हावरती निवडून आलेले खासदार अमोल कोल्हे त्यांच्या मतदारसंघामध्ये घड्याळाच्या उमेदवारांचा प्रचार करत होते, किंवा घड्याळाच्या उमेदवारांना त्यांनी त्या ठिकाणी पुढे केलेलं होतं। कोण उमेदवार असेल हे सगळं अमोल कोल्हे यांनी ठरवलेलं होतं, मात्र उमेदवार घड्याळाचे होते। इतकी सगळी एकजीवता अजित पवार अस्तित्वात असताना या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेली होती। मात्र अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता पुढं या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होतं हे या निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्यापैकी ठरणार आहे। आणि अर्थातच भूमिका महत्त्वाची असणार आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची। भारतीय जनता पक्ष या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याला कसं स्वीकारतो किंवा कसं स्वीकारत नाही यावरती देखील पुढची दिशा अवलंबून असणार आहे। शरद पवारांच्या राजकारणाची पुढची दिशा काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होते आहे। खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक, महापालिका निवडणुकींच्या निकालानंतर फारशी कोणी त्याकडे गांभीर्यानं पाहिलं नसतं किंवा तेवढी लक्षवेधी ठरली नसती। मात्र या निवडणुकीला अजित पवारांच्या या अपघाती मृत्यूची पार्श्वभूमी आहे आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या वाटचालीची दिशा काय असेल हे देखील या निवडणुकीच्या निकालानंतर एका अर्थाने निश्चित होणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये प्रचार झालेला नाही, मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदार या निवडणुकीला कसा प्रतिसाद देतात, या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना प्रतिसाद देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण कोणीही या निवडणुकीत अजित पवारांच्या मृत्यूनंतर सभा घेतलेली नाही, उमेदवार देखील आपण प्रचार करताना पाहिलेले नाहीत। उमेदवारांनी जास्तीत जास्त वैयक्तिक भेटीगाठींवरती भर दिलेला आहे। अशा पार्श्वभूमीवरती ही वेगळी अशी निवडणूक होते आहे। सुनेत्रा पवार मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। काटेवाडीमधल्या मराठी शाळेमध्ये त्यांचं मतदान आहे। अजित पवारांचं देखील मतदान याच मराठी शाळेतल्या मतदान केंद्रावरती होतं। वर्षानुवर्ष अजित पवार त्यांच्या कुटुंबासह या ठिकाणी मतदान करायला यायचे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार येताना त्यांच्या आईंना देखील सोबत घेऊन यायचे। यावेळी त्यांच्या आई आपल्याला दिसत नाही आहेत। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार मतदान करतायत। थोड्याच वेळामध्ये पवार कुटुंबातील इतर व्यक्ती देखील मतदानासाठी बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। मी ज्या ठिकाणी आहे तिथे रोहित पवार त्यांच्या कुटुंबासह थोड्याच वेळामध्ये मतदानासाठी पोहोचतील। आपण हे दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय। सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, त्यांच्यासोबत पार्थ पवार आहेत आणि दृश्य यासाठी महत्त्वाचे आहेत की जे युगेंद्र पवार विधानसभेला अजितदादांच्या विरोधात उभे राहिलेले होते, ते युगेंद्र पवारही सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहेत। युगेंद्र पवार यांचे वडील
श्रीनिवास पवार आणि त्यासोबतच आई शर्मिला पवार देखील सोबत दिसतात। स्वतः युगेंद्र पवार आहेत, पार्थ पवार आहेत, त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब आपल्याला या मतदानासाठी एकत्र आलेलं दिसतंय। आणि जसं मंदार तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे अजित पवार त्यांच्या सगळ्या कामांची सुरुवात ही भल्या पहाटे करत होते आणि तोच शिरस्ता आपल्याला सुनेत्रा पवारांनी कायम ठेवल्याचं दिसतंय। सुनेत्रा पवारही अगदी सुरुवातीलाच मतदान सुरू होताच मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। खरं तर याच मतदान केंद्रावर अजित पवारांचंही मतदान होतं, मात्र ते आता राहिलेले नाहीयेत आणि त्यामुळे बारामतीकरांच्या दृष्टीने ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। राष्ट्रवादीसाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे। रोहित पवारांनी खूप भावनिक असं आवाहन केलेलं होतं। त्यांनी सांगितलेलं होतं की मी मतदानाच्या या पार्श्वभूमीवर की या निवडणुकीसाठी पवार कुटुंबातील कुणीही प्रचारासाठी येऊ शकलं नाही, प्रचार करू शकलं नाही, मात्र अजित पवारांची जो काही विचारधारा आहे किंवा अजित पवारांनी जे काही विकासाचा पूर्ण मार्ग अवलंबलेला होता, विकासासाठी ते कायम झटत होते, ते पाहता मतदार त्यांच्यासाठी आमच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहतील असा आम्हाला विश्वास आहे। आणि हे भावनिक आवाहन अशा स्वरूपाचं रोहित पवारांनी केलेलं होतं, अमोल कोल्हेंनी पण केलेलं होतं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतायत। काही ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे निवडणूक लढवतात, तर काही ठिकाणी तुतारी या चिन्हावर आपल्याला हे सगळे उमेदवार उभे असलेले दिसतात आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय पार्थ पवार यांनी देखील त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। युगेंद्र पवार यांचंही मतदान होतंय। युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांचंही मतदान झालेलं आहे। श्रीनिवास पवार हे देखील मतदानासाठी दाखल झालेले आहेत। तर काटेवाडीमध्ये हे मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावर आता सुनेत्रा पवार यांच्यासह श्रीनिवास पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, शर्मिला पवार या सगळ्या पवार कुटुंबाचं मतदान पार पडलेलं आहे। रोहित पवार हे देखील थोड्याच वेळात त्यांचं मतदान करतील। जसं मंदार जिथे आहे त्या पिंपळी गावामध्ये रोहित पवार यांचं मतदान होणार आहे। ही दृश्य खूप महत्त्वाची आहेत। संपूर्ण पवार कुटुंब आपल्याला एकत्रितरित्या मतदानासाठी पोहोचलेले दिसलेलं होतं। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदानासाठी दाखल झालेल्या आहेत। अर्थात काही बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। ते आता मतदान केंद्रातून बाहेर पडताना आपण पाहतोय। काटेवाडीमधलं हे मतदान केंद्र आहे आणि तिथे आता सुनेत्रा पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबियांनी आता मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण पुन्हा एकदा मंदारकडे जाऊयात। मंदार, पवार कुटुंबियातील हे सदस्य आपल्याला गेल्या काही दिवसांपूर्वी बऱ्यापैकी दुरावा पाहायला मिळाला होता। खास करून युगेंद्र पवारांनी जेव्हा अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती तेव्हा श्रीनिवास पवार आणि त्यांचं कुटुंब एका बाजूला आणि अजित पवारांचं कुटुंब एका बाजूला असं चित्र होतं। मात्र आता हे दोन्ही कुटुंब एकत्रितरित्या मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। सहयोग सोसायटीमध्ये जेव्हा सगळेजण भेटीला येत होते तेव्हाही आपण पाहिलं शरद पवारही सहयोग सोसायटीमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून जात आहेत। तर अजित पवारांच्या निधनानंतर जरी सुनेत्रा पवारांनी शपथविधी घेताना त्यांच्या कुटुंबाला माहिती दिली की नाही या संदर्भात बऱ्यापैकी वाद होत होता, तरी अशा क्षणी मात्र पवार कुटुंबाची एकी आपल्याला पाहायला मिळते। माधवी, तू जसं म्हटलं मागील 3 दिवसांपासून पवार कुटुंब एकत्र आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यामध्ये पुढाकार घेतलाय शरद पवारांनी। आपण पाहिलं सलग 3 दिवस शरद पवार बारामतीतील त्यांच्या मोदी बागेतून निघून सहयोग या सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी जात होते आणि त्या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंब लोकांची सांत्वनपर भेट घेत होतं आणि जी काही दृश्य समोर आलेली आहेत सोशल मीडियावरती या दृश्यांची, या फोटोंची मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे। पार्थ पवार शरद पवारांसोबत बोलतायत, मध्ये रोहित पवार बसलेले आहेत आणि यातून एक राष्ट्रवादीच्या पुढच्या राजकारणाची दिशा कशी असेल हे दर्शवण्याचा प्रयत्न काही जण करतायत आणि हे चित्र बरंच काही सांगून जात आहे। आपण पाहिलं की जेव्हा अजित पवार हयात होते तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। आता हे एकत्रित येणं किती पातळी गाठणार होतं याबद्दल आता वाद होत आहेत। अजित पवारांच्या पक्षातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नेते वेगळी मतं मांडतायत, तर शरद पवारांच्या पक्षातील नेते वेगळे दावे करतायत। मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर जे चित्र आपण पाहतो आहोत, खास करून गेल्या 3 ते 4 दिवसांमधलं, ते असं आहे की आम्ही एकत्र आहोत हे दर्शवण्याचा या परिवारातील सदस्य प्रयत्न करताना दिसत आहेत आणि हेच चित्र, परिवारातील चित्र
राजकारणात देखील उमटतंय का हे पाहावं लागणार आहे. एकीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे, दुसरीकडे शरद पवारांची जी वक्तव्य आहेत ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली आहेत. अजित पवार जरी हयात असते तरी देखील हे राजकारण असंच राहिलं असतं का असं देखील बोललं जात आहे. कारण एकीकडे सत्तेमध्ये देखील सहभागी व्हायचं आणि दुसरा जो गट आहे किंवा दुसरा जो पक्ष आहे तो विरोधाचं राजकारण देखील करत राहील अशी एक रणनीती आखण्यात आली होती का अजित पवार अस्तित्वात असताना, याची देखील चर्चा आहे. त्यामुळे आता जरी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनल्या असल्या, सत्ता जरी महत्त्वाची असली पक्षाच्या अस्तित्वासाठी, तरी एक विरोधाचं म्हणून एक राजकारण असतं जे करण्यावरती शरद पवारांचा भर राहिलेला आहे. ते देखील करायचं आणि कुटुंब मात्र एकत्रित ठेवायचं. जरी दोन वेगवेगळ्या प्रकारची राजकारणं जरी या कुटुंबाकडून केली गेली तरी एक कुटुंब म्हणून आपण एकत्र राहायचं, कारण आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वासाठी एकत्र राहणं महत्त्वाचं आहे. हे शरद पवारांनी या सगळ्यांवरती बिंबवलेलं आहे. गेल्या काही दिवसांमधलं चित्र जे शरद पवारांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी उमटवलेलं आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर खरं तर शरद पवार संसदेचं जे अधिवेशन सुरू होणार होतं त्यासाठी म्हणून बारामतीवरून निघाले, मुंबईला गेले, मात्र मुंबईहून ते पुन्हा बारामतीलाच परतले, पुढे दिल्लीला गेले नाहीत आणि त्यानंतर ते बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत आणि गेले सलग 3 दिवस ते अजित पवारांच्या घरी उपस्थित राहत आहेत आणि सगळ्या पवार कुटुंबाशी ते चर्चा करतायत, सातत्याने बोलतायत आणि यातून जे चित्र समोर येत आहे ते कुटुंबातलं चित्र राजकारणात देखील जर उमटलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. अर्थात याला बरेच कंगोरे असणार आहेत, संदर्भ असणार आहेत. ज्या पक्षासोबत राष्ट्रवादी सत्तेत आहे तो भारतीय जनता पक्ष या सगळ्या एकत्र येण्याला, या अशा प्रकारच्या राजकारणाला कसं स्वीकारतो किंवा कसं स्वीकारत नाही यावरती देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. मात्र पुढचं राजकारण अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरचं तेवढंच व्हायब्रंट असण्याची शक्यता आहे. माधवी, नक्कीच आता राजकारण बऱ्यापैकी बदलताना दिसू शकतं. बारामतीमध्ये त्याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणंही महत्त्वाचं आहे. मंदार, आज या मतदानाच्या निमित्तानं दिवसभर बऱ्याच घडामोडी बारामतीमध्ये पाहायला मिळतील. आज देखील शरद पवार बारामतीमध्ये आहेत, सुनेत्रा पवारही त्यांचे संपूर्ण कुटुंब बारामतीमध्ये आहेत, त्यामुळे आजच्या या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. मंदार, तुम्ही सोबतच राहा. आता आपण जाणार आहोत कोल्हापूरमध्ये. कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी निवडणूक होतीये. या निवडणुकीमध्ये 10 आमदार आणि 3 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.